जय हिंद मित्रांनो, आज आपण कार्य या टॉपिकवर प्रश्न बघणार आहोत. प्रश्न काय दिला मित्रांनो, ए एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 25 दिवसात पूर्ण करतो. ए आणि बी सोबत काम करण्यास सुरुवात करतात, परंतु बी हा 5 दिवस काम करून सोडून जातो. तर संपूर्ण कार्य किती दिवसात पूर्ण होईल असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर काय करायचं मित्रांनो, मांडणी या प्रकारे करायची. बघा, ए किती दिवसात करतोय? 20 दिवसात. बी हा किती दिवसात करतोय? 25 दिवसात. तर काय करायचं, दोघांचा लसावी घेऊन घ्यायचा. लसावी किती येतो? 100 हेच काय होणार आहे, आपलं पूर्ण काम होणार आहे. काय करायचं पुढे, 100ला 20ने भाग दिला 5 वेळेस, 100ला 25ने भाग दिला 4 वेळेस. याचा अर्थ काय होतो मित्रांनो, हीच त्यांची दोघांची कार्यक्षमता आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा होतो की ए एका दिवसात 5 युनिट काम करतो आणि बी एका दिवसात 4 युनिट काम करतो. तर बघा, दोघं आता बघा, बी 5 दिवसात सोडून जाणार आहे, म्हणजे काय होतो, ए आणि बी 5 दिवस काम सोबत करतील. किती? 5 दिवस काम सोबत करतील. तर सोबत काम जर करतील तर हा 5 करतो आणि हा 4 करतो. एकूण किती काम होईल एका दिवसात? 9 युनिट. म्हणजे टोटल 5 दिवसात किती काम होणार आहे? 45 युनिट हे काम होऊन जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता उर्वरित काम कोण करेल मित्रांनो, कारण बी तर हा सोडून जाणार आहे. आता उर्वरित काम कोण करेल? आधी उर्वरित काम किती आहे? 100मधून 45 वजा केले तर किती? 55 युनिट काम उरणार आहे. ठीक आहे. आता हे 55 युनिट हे उर्वरित काम कोण करेल? आता बी तर सोडून गेला. ठीक आहे, तर 55 युनिट काम कोण करणार आहे? ए हा करणार आहे. ठीक आहे, एची कार्यक्षमता किती आहे? 5 आहे. ठीक आहे, तर किती दिवस लागतील याला? 11 दिवस लागतील. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे, संपूर्ण कार्य किती दिवसात पूर्ण होईल. आधी त्यांनी किती दिवस काम केलंय? 5 दिवस काम केलंय. आणि नंतर ए किती दिवसात पूर्ण करतोय? 11 दिवसात. म्हणजे टोटल किती? 16 दिवस हे काम करण्यास लागतील. धन्यवाद.